अदानी कंपनीने विलेपार्ले डोमेस्टिक एअरपोर्ट येथील बाबा कॅन्टीनवर बंदीची कारवाई केली आहे। बाबा कॅन्टीनमध्ये प्रायव्हेट बाउन्सर्स लावून सर्व कर्मचारी आणि कस्टमरला बाहेर काढून कॅन्टीन बंद करण्यात आलंय। यामुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठे हाल झालेले आहेत। त्यामुळे कर्मचारी संताप व्यक्त करतात। अदानी अथॉरिटी अंतर्गत हे एग्रीमेंटवर चालवण्यात येतं। मात्र 31 मे 2024 रोजी कॅन्टीनचं एग्रीमेंट संपुष्टात आलं असून काही रक्कम भरण्यास सांगितलं होतं। या रकमेची पूर्तता न केल्यामुळे कॅन्टीन प्रायव्हेट सुरक्षा रक्षक लावून बंद पाडण्यात आलं। ऑफिसही बंद करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार करण्यास अडथळा होतोय। बाबा कॅन्टीन बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। विलेपार्ले येथील डोमेस्टिक एअरपोर्टला लागून असलेलं बाबाज कॅन्टीन हे काल बंद करण्यात आलं। कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही असं तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं एकूणच 9:30 वाजता हे कॅन्टीन बंद करण्यात आलं। काही या ठिकाणी बाउन्सर्स आले आणि त्यांनी हे कॅन्टीन बंद पाडलं असं एकंदरीत माहिती मिळाली। मात्र त्या कॅन्टीनचेच कर्मचारी आपल्यासोबत आहेत। नक्की काय घडलं, कधी घडलं आणि कसं घडलं आणि नक्की यामागची पार्श्वभूमी काय हे सर्व माहिती करून घेऊ। खरं तर एक करार झाला असं माहिती पडतंय। काय नक्की करार होता तो अदानी यांच्यासोबतचा करार आहे आणि कॅन्टीन त्यांनी काल रात्रीच बंद पाडलंय। ते लोक अचानक 31ला येऊन आमचं इतकं वर्कर सगळं आहे त्यांना अचानक बंद केलं। ते घाबरले। आम्ही तर ऑफिसवाले आम्ही लवकर बंद करून जातो। रात्री मला फोन येतो की सगळं असं आला बाउन्सर एकदम ते घाबरले। म्हणजे त्यांना माहिती नाही पोलीसच्या ड्रेसमध्ये नाही प्रायव्हेट गुंडासारखं वाटलं। यांचं जेवण यांचं राहणं आम्हाला जायचं यायचं नाही डॉक्युमेंट वगैरे सगळं यांच्या सॅलरी द्यायचं आहे। एकदम जाणं येणं बंद म्हणजे काय मला कळत नाही काय म्हणून। निदान आम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे डॉक्युमेंट घ्यायचं आहे सगळ्यांचं सॅलरी पण करायचं आहे यांना जेवण बिवण करायचं। तुम्ही कॅन्टीन बंद करा पण हे सगळं जाणं येणं स्टाफला पण येणं जाणं बंद केलं आहे हे मला कळत नाही का केलं म्हणून। आणि पण तो सुद्धा प्रायव्हेट असा गार्ड घेऊन तुम्ही आलाय येऊन भेटला पाहिजे काय नाही। तो कोण ऑफिसर कोण नाही आला बोलतो कोण आहे ते सब लोग बाहर से आदमी लोग आया था सर। ऐसा अपन तो कल रात को 10 बजे अपना कैंटीन बंद करने वाला था लेकिन ये लोग ने 9 बजे 9:30 बजे तक सर इधर से 4 जन अपने एंट्रेंस से 4 जन और बाहर से 4 जन आके अपने को सर एकदम अपना स्टाफ लोग डर गए। मतलब ये लोग अभी तक खाना नहीं खाए सर। ये लोग का खाना गिना कुछ नहीं है। ये लोग का सैलरी अभी तक हुआ नहीं। अपना डॉक्यूमेंट सब अंदर है चेक गिक सब अंदर है मटेरियल सब अपना इतना नुकसान हो गया। ये सब क्या है इतना स्टाफ लोग है अपना 50-60 स्टाफ लोग। ये लोग का क्या है अभी आगे का क्या है। अचानक ये लोग गुंडे जैसे सब आ गए 10-12 लड़के और बोला फट से कैंटीन बंद करो। हम लोगों को कोई मौका ही नहीं दिया। हम लोग डर गए हम लोग सब बाहर हो गए। ठीक है उसके बाद थोड़ी देर के बाद लाइट वाइट सब बंद कर दिया पानी वानी सब बंद कर दिया। हम लोगों को सुबह से कुछ मिला ही नहीं। रात भर से भटक रहे हैं किधर जाएगा गर्मी से सो नहीं पा रहे हैं। लाइट वाइट कुछ नहीं चालू करना चाहिए। कॅन्टीन चालू केलं पाहिजे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे। कारण या सर्व कर्मचाऱ्यांचं राहणं आणि खाणं या कॅन्टीनमध्येच असतं। काल कॅन्टीन अचानक बंद केल्यामुळे त्यांच्या सुद्धा जेवणाची गैरसोय झाली असल्याचं त्यांच्याकडून तक्रारी येत आहेत। अदानी यांना रिलीफ देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।